नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी ज्योती आज तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल अनस्टॉपेबल फोक्सवर स्वागत करते। आज मी तुम्हा सर्वांना सरळ सेवेच्या सर्व एक्झामसाठी जसं की येणारी नगर परिषद, तलाठी अशा सर्व एक्झामसाठी लागणारी डेडिकेटेड बुक लिस्ट आणि स्टडी प्लॅन जो मी स्वतः फॉलो करत होते ते सांगणार आहे, ज्याद्वारे माझी धर्मादाय आयुक्त निरीक्षकपदी निवड झाली आहे। या तर मग सुरुवात करूया। आज या व्हिडिओमध्ये मी फक्त 3 सब्जेक्टची बुक लिस्ट आणि स्टडी प्लॅन सांगणार आहे। जीके हा सब्जेक्ट आपण सेपरेट व्हिडिओमध्ये घेणार आहे, कारण जीके या सब्जेक्टसाठी जी बुक लिस्ट आहे आणि जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्यावर नेहमी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात, हे टॉपिक्स आणि त्या अकॉर्डिंग स्टडी प्लॅन हे पूर्ण आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये घेणार आहे। जर जीकेचा पार्ट पण जर आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतला असता तर हा व्हिडिओ खूप लेंदी झाला असता, त्यामुळे जीकेचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त मराठी, इंग्लिश आणि मॅथ्स रिझनिंग या सब्जेक्टची बुक लिस्ट आणि स्टडी प्लॅन पाहणार आहोत। या तर मग आपण पहिला सब्जेक्ट जो आहे मराठी यापासून सुरुवात करूया। आपण प्रथमतः रेफरन्स बुक्स लिस्ट पाहूया आणि त्याच्यानंतर आपण लास्टला स्टडी प्लॅन म्हणजे किती आवर स्टडी केला पाहिजे किंवा कोणते सब्जेक्ट कसे टाइम वाईज डिवाइड केले पाहिजे हे आपण लास्टला पाहूया, ठीक आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। पहिला जो सब्जेक्ट आहे मराठीसाठी जे ग्रामर म्हणजे व्याकरण आहे ते मी मोरा वाळंबे यांच्या व्याकरणाच्या पुस्तकातून कंप्लीट केलं होतं। त्यानंतर जे शब्दसंग्रहाचा जो पार्ट आहे तो मोरा वाळंबे यांच्याच शब्दरत्न या पुस्तकातून मी कव्हर केलं होतं। जे मोरा वाळंबे यांचं शब्दरत्नाचं बुक आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आजपर्यंत तरी प्रत्येक सरळ सेवेमध्ये त्या बुकमधूनच शब्दसंग्रह हे आले आहेत, जे समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकारिक शब्द, वाक्प्रचार, म्हणी हे सर्व हे त्या बुकमधूनच आलेले। त्यामुळे ते बुक तर तुम्ही नक्कीच करा। वाटलंच तर व्याकरणासाठी मोरा वाळंबे मी स्वतः मोरा वाळंबे केलते, पण तुम्हाला बाळासाहेब शिंदे यांचं व्याकरणाचं बुक देखील जर रेफर करायचं असेल तर ते करू शकता। दोन्हीही करू नका, दोन्हीपैकी एक बुक तुम्ही रेफर करा, एक तर मोरा वाळंबे यांचं करा, नाही तर बाळासाहेब शिंदे यांचं व्याकरणाचं बुक तुम्ही रेफर करू शकता, ठीक आहे। यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे इंग्लिशमध्ये आपण 3 जे मेन टॉपिक आहे ज्यावर परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जातात ते आपण पाहूया। प्रथमतः पहिला मेन टॉपिक आहे ग्रामर, दुसरा मेन टॉपिक आहे कॉम्प्रेहेन्शन आणि तिसरा मेन टॉपिक आहे इंग्लिशचा तो आहे व्होकॅब्युलरी। या 3 टॉपिकवर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात। तर आपण प्रथमतः ग्रामरची बुक लिस्ट पाहूया। ग्रामरसाठी जे बुक मी रेफर केलं होतं ते नीतू सिंग मॅमचं ग्रामरचं बुक आहे, वॉल्यूम 1 केडी पब्लिकेशनचं। इंग्लिश ग्रामरसाठी नीतू सिंग मॅमचं बुक रेफर करण्यामागचं कारण म्हणजे हे बुक खूप छान आहे। यामध्ये प्रत्येक टॉपिक हे खूप छानरित्या एक्सप्लेन केलेलं आहे। प्रत्येक टॉपिकच्या मागे सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत आणि त्यामागे त्याचे उत्तरं देखील दिले आहेत। त्यामुळे आपल्याला कुठे दुसरीकडे क्वेश्चन वगैरे सर्च करण्याची गरज पडत नाही, तिथल्या तिथे प्रत्येक टॉपिकची रिव्हिजन आणि प्रॅक्टिस देखील होऊन जाते। त्यामुळे मी हे बुक रेफर केलं होतं आणि या बुकची मी कमीत कमी 5 ते 6 वेळा रिव्हिजन केलेली आहे। हे बुक एवढं मोठं देखील नाही आहे, खूप छोटं बुक आहे आणि या बुकची रिव्हिजन करणं खूप सोपं आहे। त्यामुळं मी हे खूप वेळा रिवाईज केलं आणि तुम्ही पण लक्षात ठेवा हे बुक खूप वेळा तुम्हाला रिवाईज करायचं आहे, जेणेकरून तुमची ग्रामरची भीती जाईल। तुम्ही पाहू शकता इथे मी म्हणजे मार्किंग्स केलेले आहे, म्हणजे बुकवरून कळत असेल तुम्हाला की हे बुक मी किती वेळा रिवाईज केलं आहे। त्यामुळे ग्रामरचा जो पार्ट आहे तुम्ही नीतू सिंग मॅमच्या बुकमधून कव्हर करू शकता। सेकंड जो मेन टॉपिक आहे तो आहे कॉम्प्रेहेन्शनचा पार्ट। कॉम्प्रेहेन्शनमध्ये मुलांचे खूप मार्क्स येतात, कारण की पॅसेज अनप्रेडिक्टेबल येत असतो आणि क्लोज टेस्ट पण अनप्रेडिक्टेबल असते। त्यामुळे कॉम्प्रेहेन्शनची तयारी कुठून करायची हे मुलांना समजत नाही। त्यामुळे कॉम्प्रेहेन्शनसाठी मी जे रेफर केलं होतं ते एक ॲप आहे इंग्लिश माध्यम म्हणून।
हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. इंग्लिश माध्यम या ॲपचा फायदा असा आहे की यामध्ये डेली सकाळी 25 मार्काची एक टेस्ट येत असते ॲपवर, डेडिकेटेड टू कॉम्प्रेहेन्शन ओनली, ज्यामध्ये तुम्हाला पॅसेज, पॅराजंबल आणि एक क्लोज टेस्ट असे 3 टॉपिक सब टॉपिक दिसतील. त्यावर तुम्हाला क्वेश्चन्स असतात त्या 25 मार्काच्या टेस्टमध्ये. त्याद्वारे तुमची कॉम्प्रेहेन्शनची प्रॅक्टिस खूप उत्तमरित्या होऊन जाते आणि मेन एक्झाममध्ये तुम्हाला कॉम्प्रेहेन्शनची भीती वाटत नाही किंवा पॅसेज वाचायला वेळ जात नाही, सिली मिस्टेक्स होत नाही आणि कॉन्फिडन्स बूस्ट होतो. ठीक आहे, कॉम्प्रेहेन्शनचा पार्ट तुम्ही इग्नोर करू नका. कॉम्प्रेहेन्शनची प्रॅक्टिस देखील करणं तेवढंच गरजेचं आहे. आपल्यासाठी एक मार्क महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि थर्ड मेन टॉपिक जो होता इंग्लिशमध्ये तो आपण पाहिला की व्होकॅब्लरी. व्होकॅब्लरीची तयारी मी ब्लॅक बुकमधून केली होती. हे ब्लॅक बुक आहे, यामधून मी व्होकॅब्लरीची तयारी केली होती. हे खूप जाड वाटत असेल, खूप मोठं पुस्तक आहे, एवढं मोठं पुस्तक वाचायचं का असा प्रश्न असेल, पण तसं काही नाही आहे. एवढं मोठं बुक वापरायची आपल्याला गरज नाही आहे, कारण या बुकमध्ये प्रत्येक टॉपिकच्या मागे असे 200 मोस्ट रिपीटेड आस्क्ड इन SSC एक्झाम्स असे म्हणजे सिनोनिम, अँटोनिम, इडियम, फ्रेजेस हे सर्व दिलेलं आहे. म्हणजे जे वारंवार परीक्षेला विचारलेले SSCनी आणि TCSनी परीक्षेला रिपीटेड जे सिनोनिम, अँटोनिम, व्होकॅब विचारलेले आहेत ते प्रत्येक टॉपिकच्या मागे दिलेले आहेत. आपल्याला फक्त तेवढेच करायचे आहेत, 100-200 काय असतील ते, आणि त्याचीच वारंवार रिव्हिजन करायची आहे. हे बुक खूप महत्त्वाचं आहे. हे बुक तर तुम्ही घ्याच, कारण की या बुकमधलेच जे व्होकॅब आहेत ते सरळ सेवेला येतात. त्यामुळे या बुकचं तुम्ही खूप छान रिव्हिजन करा, खूप छान प्रॅक्टिस देखील करा. ठीक आहे, आत्ताच आपण इंग्लिश सब्जेक्टची बुक लिस्ट पाहिली. आता आपण पाहूया मॅथ्स आणि रिझनिंगसाठी. मॅथ्स आणि रिझनिंगसाठी मी सचिन ढवळे सरांचे क्लासेस केले होते, मॅथ्ससाठी पण आणि रिझनिंगसाठी पण. तर सचिन ढवळे सरांचे क्लासेस तुम्ही करू शकता. ते खूप छान प्रकारे मॅथ्स आणि रिझनिंग घेतात. आणि एक ऑप्शनल म्हणून जर तुम्हाला आणखी टाईम असेल तर यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये आदित्य रंजन सर यांचे मॅथ्सचे क्लासेस आहेत आणि रिझनिंगसाठी विक्रमजित सर यांचे मॅथ्स रिझनिंगचे क्लासेस आहेत. तर हे दोन्ही पण तुम्ही जर वेळ असेल तर हे देखील रेफर करू शकता. हे मोस्टली SSCसाठी घेतात, पण यांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. हे लेक्चर्स केले तर तुम्हाला कधीच कोणत्या एक्झाममध्ये मॅथ्स रिझनिंग अवघड जाणार नाही. त्यामुळे मॅथ्स रिझनिंगसाठी एक तर सचिन ढवळे सरांचे लेक्चर्स करा, नाही तर ऑप्शनल म्हणून आदित्य रंजन सर यूट्यूब चॅनलवर आणि विक्रमजित सर रिझनिंगसाठी ते पण यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे, प्रथमतः फुल टाईम ॲस्पिरंटसाठी. तर जे फुल टाईम स्टडी करतात त्यांच्यासाठी तर 9 आवर्स मस्ट आहेत. दिवसातले 9 तास तुम्हाला स्टडी केलाच पाहिजे. मी म्हणत नाही की 10-12 तास करा किंवा 15 मुलं करतात, पण मला नाही वाटत एवढा स्टडी करून आपण प्रोडक्टिव्ह स्टडी करू शकतो एवढा तास अभ्यास करून. कारण की 9 आवर्स हे सफिशियंट आहेत सरसेवा क्रॅक करण्यासाठी एका फुल टाईम ॲस्पिरंटला. त्यामुळे आणि सकाळी 5 वाजता 4 वाजता उठूनच आणि 6 वाजता उठूनच स्टडी केला पाहिजे असं काही नाही आहे. मी स्वतः पूर्ण 8 तासाची झोप घेऊन सकाळी 7 वाजता उठून 8 वाजता लायब्ररीला जात होते आणि खूप फ्लेक्झिबल टायमिंग मी माझा ठेवला होता. कधी काही एमर्जन्सी आली किंवा कधी आजारी पडलो, तुम्ही टायमिंग खूप स्ट्रिक्ट ठेवू नका की नाही मला करायचंच आहे आणि असं ठेवू नका, कारण की त्याने काय होतं प्रेशर बिल्ट होतं आणि प्रेशरमध्ये स्टडी कधीच होत नाही. त्यामुळे माइंड फ्री ठेवा, पण दिवसाचे तुमचे 9 आवर्स हे कसेही कंप्लीट झाले पाहिजे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. जसं की मी 9 आवर्स बोलले, तर मी 8 वाजता लायब्ररीला जाऊन करेक्ट 8ला सुरुवात करत होते. पहिले 8 ते 9, 9 ते 10 असे 2 तास मी इंग्लिशसाठी देत होते. त्या पहिला 1 तास हा व्होकॅबसाठी असायला पाहिजे, त्यानंतरचा 1 तास हा ग्रामरसाठी असायला पाहिजे. नेक्स्ट 2 तास तुम्हाला मराठीला द्यायचे आहेत. मराठीचा पण पहिला 1 तास हा व्होकॅब म्हणजे शब्दसंग्रहासाठी द्यायचा आहे
आणि त्याच्यानंतरचा 1 तास हा तुम्हाला व्याकरणासाठी द्यायचा आहे. म्हणजे इंग्लिश आणि मराठी हे 2 सब्जेक्ट तुमचे सकाळच्या स्लॉटमध्ये कव्हर होऊन जातील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दुपारचा वेळ हा जेव्हा तुम्ही 12 वाजता फ्री होता, 12 ते 2 तुम्हाला लंच आणि 1 तासाची झोप घ्यायची आहे. जेव्हा आपलं माइंड हे शांत होतं, फ्रेश होतं आणि पुन्हा आपण नव्याने सुरुवात करतो, तर आपल्याला गोष्टी जास्त लक्षात राहतात. 2 वाजता पुन्हा तुम्हाला 2 तास 4 वाजेपर्यंत मॅथ्स आणि रिझनिंग करायची आहे. त्यानंतर पुन्हा 4 ते 5 ब्रेक घ्या, चहा वगैरे प्या किंवा थोडं रिलॅक्स व्हा. 1 तासाचा ब्रेक झाल्यानंतर 5 ते 7 या 2 तासात तुम्हाला GK करायचं आहे. GKमध्ये तुम्हाला 1 तास करंट अफेअर्स करायचा आहे आणि 1 तास GKचा एक टॉपिक घ्यायचा आहे. त्यानंतर 7 ते 8, 8 ते 9 या 2 तासात तुम्हाला तुमचा डिनर कंप्लीट करायचा आहे. शेवटी 9 ते 10 तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये तुम्ही जो स्टडी केला आहे, मॅथ्सचं जसं तुम्ही काही फॉर्म्युले असतील तर ते एका साईडला लिहून घेत जा एका वहीमध्ये ते फॉर्म्युले. GKचा जो लर्निंग पार्ट आहे तो, परत इंग्लिश आणि मराठीचं जे व्होकॅब केलं आहे तुम्ही हे तुम्ही रात्री 9 ते 10 या 1 तासामध्ये फास्टली रीड करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमची एक शॉर्ट रिव्हिजन होऊन जाईल आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी नवीन स्टार्ट करता येईल. हा पूर्ण शेड्यूल तुम्ही पूर्ण 9 तासाचा जो मी सांगितला आहे तो डेली फॉलो करा फुल टाईम ॲस्पिरंटसाठी. ठीक आहे. आता जे गृहिणी किंवा जॉब वर्कर्स आहेत, जे स्टडी करत आहेत, त्यांना 9 तासाची गरज नाही आहे. त्यांनी दिवसभरातले 6 किंवा 7 तास मॅक्झिमम, सकाळी 3 तास, संध्याकाळी 3-4 तास एवढा स्टडी सफिशियंट आहे त्यांच्यासाठी. शेवटचा 1 तास तर रिव्हिजनसाठी द्याच नक्की. अशा प्रकारे प्लॅनिंग केल्याने तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट होईल, तुम्हाला एक्झामच्या वेळेस प्रेशर येणार नाही. आणि जसं मी माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलं आहे, सगळा सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर एक्झामच्या 15 दिवस अगोदर तुम्ही मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा. आणि ज्यांनी कुणी माझा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ देखील नक्की पाहून घ्या. तो पण खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल की ॲक्च्युअल कॉम्पिटिटिव्ह एक्झामची स्टडी कशी केली पाहिजे. जे तयारी करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.